इथं कसे काय आले? पहिले इथं म्हणजे शिक्षण कोणालाच नव्हतं. हा तर आम्हाला म्हणजे 7 वर्ग असलं 10वी असलं तर त्याला म्हणजे आपल्या प्लेनच्याच बाया होती. पण तुम्ही राजूरवाडी कुठं इथून 150 किलोमीटर आहे. हो. 150 किलोमीटरहून तुम्ही कसे नाही मी पहिले चिखलदर राव का नाही चिखलदऱ्यात कसे काय आले? चिखलदऱ्याला म्हणजे माझे काका राहायचे ते हा पटवारी होते. बरं. कडू पटवारी होती त्यावेळीची घटना. हा तुमचे काका वगैरे असतील ते. बरं, हं. तेव्हा मग बाईच्या सोबत राहिले तिथं चिखलदऱ्यात 4-5 वर्ष. माझं शिक्षण इकडेच झालं चिखलदऱ्याला. म्हणून मग तिथं अंगणवाडीची जागा खुलली आहे. तो अंगणवाडी जागा खुलली. लोक अंगणवाडी काय आपल्याला माहितच नाही ना. अंगणवाडी काय अहो म्हणतो मास्तर म्हणतं का म्हणत नाही रे बा मी तर 8वाच वर्ग आहे मला कोण लावं. तो नाही म्हणे सर म्हणे नाही म्हणे तुम्ही तर चांगलं शिक्षण आहे तुम्हाला 10वी फेल आहे सर मग शरम लागते सांगायची. तर नाही म्हणे चालते म्हणे. कधी लागल्या तुम्ही? हा कधी लागल्या? मी 11/4/83. 83 ला? हो तुमचा जन्मही नाही. 83 पासून इथंच काम करताय? नाही पहिले इथं होती ना आपल्या पहिले बदली होत होती ना माझी बदल्या होत होत्या पहिले बदल्या होत्या. हो दहींदरली होती दहींदरली मग इथंच आहे मग त्यापासून. हो मुलं बाळ नाही असं. आता इथंच शेवट? हो आता एक वर्ष तर राहिलं. इथंच थांबणार आहे? नाही मग सर काय तर मग इथं भेटन मला का म्हणजे कंट्रोल मिळते इथं. असं आहे. पण इथं सर्व आहे तिकडे काहीच नाही माझं. ते इथून कुठे जाणार मग तुम्ही? घर बांधलंय मी परत वाढले. भाऊ वगैरे? भाऊ आहे तर असं आहे. कारण लग्न करत नाही डबल. कारण पाटलात कुठं लग्न काही कोण काही म्हटलं तर मग असं आहे. मग बरं आहे तुम्ही एकदम लई दूर आले खडी म्हणलं. नाही शिक्षक होते ना हे पण शिक्षक होते बिच्छूकड्याले. तुम्ही कोण? तुमचे काका असं शिक्षक होते ना. तुम्ही ऑफिसला कसे जायचे? नाही ना सर त्याच्यातच मला मीटिंग म्हटलं ना तर मला 2 दिवसापासून जेवणच नाही तुम्हाला सांगतो सुट्टी मनानं. कुठून जाता तुम्ही? पैदल ते तुम्ही आले तिकडून मेहरू वरून? हो मैरम इथून चिखलदऱ्यापर्यंत पैदल गेलेली मी. बापरे चिखलदऱ्यापर्यंत? हा तो खुटी घाट तर पाहिलाच नाही तुम्ही. तो खुटी घाट म्हणजे चौऱ्याचा गोड म्हणलं तो शेंगा लागते. असं काय? हो चिखलदऱ्याला एकटे पैदल जाते? हो नाही हेल्परली घेऊन. अरे बापरे. हा हेल्परली किती घेऊन वेळ लागत जाय? जो सकाळी गेला तो जाऊ मी 2-3 वाजेपर्यंत सकाळी म्हणजे हो चिखलदरा 3 वाजे म्हणजे पाना इथून 6 वाजता निघाला लागते. किती दूर पडत? शॉर्टकट आहे ना काही काही. असं हो इथून शेमाडोच्या याच्यात शॉर्टकट आहे. आणि शेमाडो वरून तर खुटी घाट एकदम भवई येते. भवई इथून मग एकदम सलोना येते. सलोन्यातून मग असंच पगदंडीनं झालंय. खूप कठीणची नोकरी केली मी. चिखलदरा म्हणजे लईच पैदल म्हणजे कठीण आहे. कोण जाते गावातले? किती लोक जात तेव्हा? सर्व परतवाड्याला जात होते पैदल. परतवाडा पैदल? हा ज्वारी आणत होते तिकडून. कारण अनाज काही इथं आता इथं काही नाही भेटत होती. इथं काय भेटणार आहे अनाज म्हणजे अनाज आणा लागायचं परतवाड्यावरून. आम्हाला म्हणजे दळण गिळण ते सगळं गठोडी. हो गठोडी पूर्ण अशी गठोडी इथं. मग गाव येते काय तर मग ते खाली मग हाती घ्या. नाही तर मास्तरीच्या डोक्यावर आखाटची शिपाई जमदाराचं त्याच्या डोक्यावर असं म्हणजे ग्रुप न जावं. कठीण आहे. कठीण. आणि आता कसंही पगार वाढला तर म्हणते तो रिटायरमेंट कधी आहे. मग आपलं मन नाही जाळत का 125 रुपयापासून केली मॅडम. 125 रुपये? फक्त 125 रुपये. आता किती आहे? आता 15,000. निरोप कसा येत तुम्हाला पहिले इकडं? निरोप मीटिंगवर नाही तर मग वायरलेसवर. तुम्ही आला ना मीटिंगला याच लागते. आणि तेवढ्यात म्हणजे नाही आलं समजा आपल्याला म्हणजे वेळ जरी झाला तर मग आमचे अधिकारी त्याला माहित आहे बा हे कठीण परिस्थिती आहे. नाही मग ते तिकडचे जसे कलेक्टर कोणी आले तर हे आता आले
ते लय, येऊ नका घेऊ नाही म्हणे ते कठे मग ते लय दुरून आले आहेत म्हणजे ते सांगत मग येऊ शकत नाही तर तेवढ्यातही स्टँडमधलं तर आपल्याला बाहेरच बाहेरच राहायला लागेल.